सायबर फ्रॉड झाला ॲक्च्युली माझे ओळखीचे म्हणजे माझे वडील आहेत त्यांचे मित्र जे आहेत त्यांची मुलगी चांदनी सिंग हा RBL बँकमध्ये जॉबला आहे. ती मला बोलली होती तिला टार्गेट असतं बँकाच्या ते टार्गेट पूर्ण करायला म्हणजे अकाउंट ओपन करायला ती मला बोलली. मी नाही तिला अकाउंट ओपन करून पण दिला आणि तिने सगळं ॲक्सेस तिच्याकडेच ठेवलं तिच्या आणि त्याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन केलं आहे काय केलं त्याबद्दल मला काहीच माहीत नाही. आणि जेव्हा हे मला कळलं 3 डिसेंबर 2025ला तेव्हा मी पोलिसांना हे सगळं गोष्ट सांगितलं. पण पोलिसांनी त्यांना पकडलं पण रात्री 11:30पर्यंत सोडून दिलं. त्यानंतर काय झालं मला काहीच माहीत नाही आणि नुसतं मला फिरवतात रामनगर पोलीस स्टेशन टू तिलकनगर पोलीस स्टेशनमध्ये तिकडून इथे पाठवतात. मी CP सरांना पण भेटली ॲडिशनल CP सरांना DCP सरांनाही अर्ज दिला आहे. काहीच झालं नाही. मग अविनाश दादाशी मी भेटली त्या मला खूप सपोर्ट करतात की आम्ही आहोत जर काहीच नाही झालं तर आम्ही अनशनला बसू. आता त्याच्यामध्ये किती चे ट्रान्झॅक्शन झालेले दोन होते एका अकाउंटमध्ये कर्नाटका बँक जे आहे डोंबिवलीमध्ये त्याच्यामध्ये 2,60,00,000चं ट्रान्झॅक्शन झालं आहे. दुसऱ्या अकाउंटमध्ये 10,00,000चं काहीतरी झालं आहे. अजून माझा अकाउंट कुठे ओपन केलं असेल त्याबद्दल मला माहीतच नाही. ते तुमचे ओळखीचे होते ते हो, तुम्हाला माझे विचारले होते की ट्रान्झॅक्शन वगैरेचे काही काहीच माहीत नाही काहीच नाही सांगितलं होतं. फक्त टार्गेट आहे 1-1.5 महिन्यात आम्ही बंद करून देणार असंच बोलले होते. हे तुमच्या ओळखीचे होते का? हो आमच्या ओळखीचे होते. ती मुलगी जी आहे चांदनी सिंग ती माझे वडील आहे ना त्यांचे मित्र जे आहे त्यांची मुलगी आहे. तिच्या वर 35 आता वय ती मुलगीचं. आपण काय करता? जॉबला आहे ती. तुम्ही काय करता? मी स्टुडंट आहे आता मी कॉलेजमध्ये आहे बिर्ला कॉलेजमध्ये सध्या मी स्टडी घेते.